उदय सामंतजींना शुभेच्छा आणि ईश्वराला प्रार्थना आहे की तुमच्या पदाला धोका पोहोचू नये नवीन आल्यानंतर. मुळात हे हास्यास्पद स्टेटमेंट आता अलीकडे सत्ताधारी पक्षाकडून यायला लागले. कालचं एक स्टेटमेंट आहे काल त्यांनी जयंत पाटलांचं वक्तव्य आहे काल, असं करा की 288 आमदार एकत्र करून टाका आणि सत्ता महायुतीमध्ये 288 आमदाराची महायुती करून टाका. आत्ताच तुमचे पालकमंत्री पदावरून मारामाऱ्या सुरू, मंत्रिपदावरून सगळे आपसात मतभेद आहे. कोणी रुसतो आहे, कोणी फुकतो आहे, कोणी बोलत नाही, कोणी बोलतो आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा इतर पक्षातले लोक येणार म्हणून अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं, मला वाटतं की महायुतीमध्ये आमच्या उदय सामंतांचं मत हे भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता बनावी का, अशा प्रकारचं त्यांचं मनातील काही भावना मला या स्टेटमेंटवरून दिसत आहे. वाल्मिक कराडला 14 दिवसांची ज्युडिशियल कस्टडी आहे, नाही, हे प्रकरण फार मोठं प्रकरण आहे. हे प्रकरण भयावह प्रकरण आहे, भयानक आहे. त्याचं कारण असं आहे की बीडमध्ये अलीकडे ज्या काही गोष्टी आता समोर येत आहेत, ज्या घटना समोर येत आहेत, आणि मला वाटतं की हा तपास ज्या दिशेनं चाललेला आहे ती दिशा मी आता योग्य आहे असं समजेल. दुर्दैवानं विलंब झाला आणि तिथली गुंडगिरी मोडून काढण्यामध्ये सत्ताधारीच सहभागी असल्यामुळे, तेथील लोकप्रतिनिधी सहभागी असल्यामुळे ती गुंडगिरीला बळ मिळालं आणि त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. आणि हे पूर्णतः मुळात सकट खोदून काढण्याची आवश्यकता आहे, तरच बीड स्वच्छ होईल. आणि त्याचा आकाला जर 14 दिवस आता झाला आहे, ज्युडिशरी कस्टडी दिली, खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती. पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या, नवीन प्रकरणं उजेडात आली असती. पण एक आहे की मला वाटतं सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसते. याचं कारण स्पष्ट आहे. धस एक म्हणतायत आणि अजितदादा दुसरे म्हणतायत. एवढ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे गुंतलेले असताना आणि त्यांचे स्पष्टपणे धागेदोरे दिसत असताना कारवाई करण्यामध्ये सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, अजित पवार म्हणून का दिरंगाई करतायत, हा खरा प्रश्न आहे. अलीकडे आता पाहिलं आपण ज्या समितीचा अहवाल की 1 रुपयामध्ये पीक विमा बंद करावा, हा कुठला पॅटर्न होता? बीट पॅटर्न. या बीट पॅटर्न म्हणजे भ्रष्टाचाराचा नवा पॅटर्न. जे 93 सेवा केंद्र हे आपल्या अर्ज स्वीकारण्यासाठी उघडले गेले किंवा मंजुरी दिली, त्यातील 36 केंद्र हे केवळ एका बीडमध्ये होते. आणि शेतकऱ्याला न माहिती देता त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतले, अर्ज करून घेतले पीक विम्यासाठी, आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर 10% केवळ त्या शेतकऱ्याला देऊन 90% वसुली या बीडच्या गँगनी वसुली केली. किती मोठा भयानक. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे BDSवर जी योजना सुरू होती ती रद्द करून टाकली. हायकोर्टाने ताशेरे ओढले तरी पण माणूस तिथे बसून आहे. त्यानंतर सबसिडी देण्याच्या नावाखाली करोडो रुपये वसूल झाले, तिथे सुद्धा कारवाई झालेली नाही. तिथेही मंत्र्यांचं नाव आलं तरीही कारवाई होत नाही. म्हणजे मला वाटतं की महायुतीला भ्रष्टाचारी लोकांची गरज आहे आणि आवडही आहे, त्यांना सोबत ठेवण्याची इच्छाही आहे, असं यावरून स्पष्ट होतं.
हो, आता महसूल मंत्री नाही त्याचं त्यांना दुःख असावं म्हणून कदाचित ते स्टेटमेंट त्यांच्याकडून आलं असावं. पालकमंत्री पदावरून